भरीव विकास कामांमुळे शहराचा विकास रथ कधीही थांबणार नाही. आमदार संग्राम जगताप. इंडस्ट्रियल इस्टेट अंतर्गत लिंक रोडपर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. नगर शहरात 150 कोटी रुपये निधी वापरून भरीव अशी विकास कामं होत आहेत. सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून तयार केले जात आहेत. अमृत योजना कार्यान्वित करून पिण्याचं पाणी घराघरात आणि औद्योगिक क्षेत्रात पोहोचवलं जाते. या भरीव अशा विकास कामांमुळे शहराच्या विकासाचा रथ कुठेही अडणार नाही असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं. केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट इथे नगर पुणे रोड ते थेट भूषणनगर लिंक रोडला जाणाऱ्या रस्त्याचं काम मंजूर झालं आहे. उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून संग्राम जगताप यांनी भरीव असा 150 कोटी रुपयांचा निधी सध्या आणलेला आहे. या अंतर्गत नगर शहरातील 8 मुख्य रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे 9 मीटर रुंदीचे होणार आहेत. याच अंतर्गत केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमधून थेट भूषणनगर लिंक रोडला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. अहमदनगर इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीची पूजा करून या रस्त्यावर नारळ फोडण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले आदी उपस्थित होते. हे भूमिपूजन झाल्यानंतर इंडस्ट्रियल इस्टेट सोसायटीच्या कार्यालयात सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, नगर शहर सध्या बदलतंय, ते विकासाच्या प्रगती पथावर आहे. 150 कोटी रुपयांचा भरीव असा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून नगरसाठी आणला आहे. त्यातून नगर शहरातील मोठे रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईन, पथदिवे अशी कामं मार्गी लागणार आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 वर्षात नगर शहर हे समस्या मुक्त झालेलं आपणास दिसेल. नगर शहरात केडगाव देवी, आचार्य सम्राट आनंद ऋषीजी आणि नंतर ग्रामदैवत विशाल गणपती हे 3 रस्ते मोठे आणि सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात आले. आणि आता केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटसाठी मोठी समस्या असलेला मुख्य रस्ता हाती घेण्यात आलेला आहे. हळूहळू या इंडस्ट्रियल इस्टेटच्या अनेक समस्यांमध्ये आपण लक्ष घालून त्या सोडवू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आज पहिल्या टप्प्यातील या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्याकरता मंचावर उपस्थित असणारे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य यशवंतजी डांगे साहेब, त्याचप्रमाणे उपमहापौर सन्मान्य भोसले साहेब, आपल्या महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती, जिल्हा अंमल पंचायतचे अध्यक्ष सन्मान्य अवितात्या, नगरसेवक व अर्बन बँक आपल्या मर्चंट बँकचे संचालक सन्मान्य संजू मामाजी चोपडा, त्याचप्रमाणे अरविंद भाऊ, संतोष भाऊ बोत्रा, संतोष भाऊ बोरा, मंचावर उपस्थित असणाऱ्या आपल्या आता ज्यांनी आपल्याला या कामाच्या बाबतीमध्ये डिटेल माहिती हे आपल्या समोर थोडक्यामध्ये मांडली. कन्सल्टंट म्हणून या सर्व कामावरती मनीषा गिरी मॅडम व सर्व असणारे आपले सर्व सभासद मंडळी, हे फार नामोल्लेख करत आपला कोणाचा वेळ घेणार नाही. पण खरं तर अरविंद भाऊ, आपण बऱ्याच दिवसापासून प्रयत्नात होतो, आपण सगळेच मंडळी, की आपल्या इंडस्ट्रियल इस्टेट रस्त्याचे काम झाले पाहिजे. आणि इंडस्ट्रियल इस्टेट जर पाहिलं तर अगदी नगरमध्ये एक स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून एक एरिया ओळखला जातो. म्हणून शासनाला एक वेगळा जीएसटीच्या रूपानं कर रुपये जे काही वार्षिक भरणा असेल सगळी मंडळी प्रामाणिकपणे करतात. आयुक्त साहेब, तुम्हाला देखील महानगरपालिकेला जो काही कर रुपये, मग तो टॅक्स असेल, पाणी पुरवठा असेल, ही सगळी व्यवस्था हे दरवर्षी क्लिअर करणारे लोक आहेत. म्हणून यांना सगळ्यांना सातत्याने वाटायचं की आपल्याकडं हे सगळं काम आपण एवढं सगळं नियमामध्ये असताना हे होत नाही आणि याच्यामध्ये खरं तर पाठपुरावा झाला पाहिजे. खरं तर भौगोलिक दृष्ट्या हे शहराचं कधी टिनुशेट प्लॅनिंग झालं नाही की भौगोलिक दृष्ट्या शहर कसं असलं पाहिजे याच्यावर कधी चर्चा झाली नाही. फक्त निवडणूक आल्या की काहीतरी एक लोक एकत्र येतात आणि सांगतात की शहर मागं राहिलं, शहर बाकास राहिलं, शहरामध्ये असं झालं, शहरामध्ये तसं झालं. पण निवडणूक झाल्या का ते लोकही सापडत नाही, कुणीच सापडत नाही. कारण त्याच्या मागचा अजेंडा छुपा अजेंडा की फक्त आता निवडणूक लढायची हा असा असतो. आम्ही देखील आमदार व्हायच्या अगोदर संतोष भाऊ अशी भूमिका घ्यायचो, पण निवडणूक झाल्यामध्ये काम करायचो, हे महत्वाचं असतं. आणि म्हणून विरोधाला विरोध राजकारणामध्ये करत असतात. शेवटी प्रत्येक व्यासपीठ असतं, प्रत्येक व्यक्तीला विरोध असतो, हे चालत आलेले आहे. आणि म्हणून या रस्त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आता महाभारत सुद्धा रस्त्याचं जोडलेलं दिलं. ही वस्तुस्थिती आहे, चाक अडकलं, ही वस्तुस्थिती, हे काय टाळलेलं नाही. पण या शहरामध्ये मच नाही तो कोणाचाच चाक काढलं नाही पाहिजे असं नियोजन आपल्याला करायचं. आणि या सगळ्या भौगोलिकदृष्ट्या आपण आठवड्यातून 8 दिवस असतात, रविवारी शोरूम बंद असतात, ते आलोक शेडचं बुलेटचं बंद असतं आणि जनक शेडचं बंद असतं, पण डिलिव्हरी त्यांचे चालू असतात गाड्यांच्या डिलिव्हरीचं काम.
मला रविवार सुद्धा चुकत नाही, मला रविवारी सुद्धा लोकांच्या गाड्या घेण्याकरता डिलिव्हरी घेण्याकरता गाड्या तुम्हाला यावं लागतं. आणि म्हणून हे मी येत असताना हे मला सातत्याने तुम्हाला भेडसवत होता. म्हणून ज्या वेळेला जनशेडच्या मला वाटतं आलोक तुमच्या सगळ्यांपासून पाणी व्हायचं पुढे ड्रेनेजचं, मी आलो 2-3 वेळा आलो. मी म्हटलं ते महानगरपालिकेला डायरेक्ट साहेब आम्ही त्यावेळेला प्रयत्न केले, पण तुमच्या अधिकारी वर्गाने सांगितलं की आता त्याला आमच्याकडे बजेट नाही. आणि म्हणून मी खाजगी स्तरावरती 2-3 लोकांना सांगून ते तुमच्या महानगरपालिकेची कुठल्याही रुपयाची मदत न घेता ते ड्रेनेजचं काम स्वखर्चाने आम्ही त्यावेळेस ते पूर्ण केलेलं होतं. आणि आज देखील अरविंद भाऊ तुम्ही सगळ्या मंडळी संतोष भाऊ सगळे तुम्ही प्रयत्न करायचे. अनेक वेळेला तुम्हाला सांगतो 50 पेक्षा अधिक वेळा लोकांनी माझ्याकडे पाठपुरावा केला असता. एकदा मला म्हटले आम्ही रस्ता रोको करतो, मग मी गणेश घोटे साहेबांना फोन केला, चोपडा साहेब सुभाषजी तुम्ही रस्ता रोको करायचं म्हणतात. ते म्हणले अजिबात त्याला रस्ता रोको करू नका. आपण सगळे लोक असताना आपल्या कुठल्याही नागरिकांनी ती भूमिका घेता कामा नये. आपण सगळे त्याच्याकरता पाठपुरावा आपला सुरू आहे. त्यावेळेला सरकार नव्हतं, सरकारमध्ये आपण नव्हतो, त्याच्यामुळे त्या गोष्टीला काही लोकांनी स्टे लावलेला होता. हे काम झालं नाही पाहिजे. पण खरं तर त्यावेळेस तुम्ही मला म्हटले की आम्ही मुंबईला जातो, आम्ही याच्याकडे जातो, काही लोकांनी स्टे लावलेला होता. हे काम झालं नाही पाहिजे. पण खरं तर त्यावेळेस तुम्ही मला म्हटले की आम्ही मुंबईला जातो, आम्ही याच्याकडे जातो, पण आम्ही त्यावेळेस ठरवलं की कुठेही तुम्ही जाऊ नका, काही करू नका, आम्ही सगळं करतो. आणि त्या कामाला आपल्याला गेल्या काही महिन्यानंतर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये सगळं व्यवस्थित नियोजन आहे. म्हणजे अगदी पावसाचं पाणी कसं गेलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे, रस्ते वर जाणार नाही. आज शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण टप्प्याटप्प्यामध्ये सुरुवात केली होती. तुम्ही मागच्या 6-7 वर्षापूर्वी जर आठवलं तर आपला या ब्रिज उतरल्यानंतर केडगाव देवीकडे जाणारा रस्ता आपण सगळ्यात पहिला कॉन्क्रीट या शहरामध्ये केलेला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण धार्मिक परिसर घेतला. पहिल्या टप्प्यामध्ये आपण केडगाव देवी मंदिर घेतला. कारण आपण पाहायचो की नवरात्रामध्ये अनेक महिला भगिनी पहाटे 3 वाजता 4 वाजता घरून पायी बिगर चपलाचे निघतात. आणि दरवेळेला मी पाहायचो भोसले साहेब की तुम्ही चोपडा साहेब सगळे राजकारणात थोडं वेगळे होते त्यावेळेस. त्यावेळेला हे सगळे लोक आंदोलन करायचे देवीपाशी नवरात्रीच्या अगोदर, हे होते आंदोलनला. चोपडा साहेब तुम्ही प्रयत्न नाही केला, तुम्ही फक्त पेपरला फोटो कसा येईल हा प्रयत्न करायचा. पण दादा त्यांच्या होत्या तर आपण सगळ्यांनी मिळून हे रस्ता पूर्ण केला. आज ते कॉन्क्रीट झालं. आणि आज महिला भगिनी कुठल्याही प्रकारे तुम्हाला सांगतो पायी निघाली तर तिला आज कुठेही पायाला कुठली इजा होत नाही. अशा प्रकारचा दर्जेदार कॉन्क्रीट रस्ता केडगाव देवी मंदिर परिसरात झाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय घेतलं, धार्मिक परीक्षा बोर्ड घेतलं. धार्मिक परीक्षा बोर्डला आज कुठल्याही चौकातून जा, कोटच्या चौकातून जा, सक्कर चौकातून जा, स्वस्तिक चौकातून जा किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून इम्प्रेल पासून तुम्ही जा, कुठूनही गेले तर आज एक चांगला कॉन्क्रीट दर्जेदार रस्ता आपल्याला तिथं पाहायला मिळतो. नुसता रस्ताच नाही तर तिथं गेल्यानंतर आज चौक सुशोभीकरण देखील आपण खासगी स्तरावरती जे आनंद फाउंडेशन असेल किंवा भोसले साहेबांना मी सांगितलं सीए वाल्यांशी बोला, सीए वाल्यांशी ते बोलले भोसले साहेब तुम्ही त्या लोकांनी देखील आज चांगला चौक केला. आज काही ना काही शहरामध्ये लोक आज बोलायला लागले की आपण कुठं राहतो, आज बदलत्या नगरमध्ये यायला लागलो. अशा प्रकारची चर्चा, बदलत्या नगरची चर्चा आज या ग्रामांमुळे व्हायला लागली. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आज आपण नगरचं ग्रामदैवत विशाल गणपतीचे रस्ते घेतले. मग त्याच्यामध्ये आज ग्रामदैवत विशाल गणपतीचे रस्ते घेतले. मग त्याच्यामध्ये आज आंबेडकर पुतळ्यापासून मायवड्या विषयपर्यंत गेला. गोवर्धन अपार्टमेंट असेल, कुर्डूर अपार्टमेंट असेल, त्यांना विचारा की काय अवस्था त्या रस्त्याची पूर्वी होती. पण आज तो कॉन्क्रीट केला. पावसामध्ये आज पाऊस थांबला की 10 मिनिटांमध्ये तो रस्ता कोरडा होतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण टिळक रोड घेतला. टिळक रोड देखील 3 वर्ष तुमचा पूर्ण झाला. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मायवड्या विषयपर्यंत घेतला. आणि जो सक्कर चौकातून नवीन टिळक रोड आहे तो आपल्या मालकीचा नाही, म्हणजे महानगरपालिकेच्या मालकीचा नाही, स्टेट हायवेच्या मालकीचा नाही, तो नॅशनल हायवे मध्ये जातो. त्याच्यामुळे तिथं आपल्याला काही करता येत नाही. सक्कर चौकापासून नेमती नाका अमरधामचा अख्खा रोड हा नॅशनल हायवेच्या मालकीचा आहे. त्यामुळे तिथं फक्त केंद्र सरकार गडकरी साहेबांचं खातं किंवा खासदारांच्या बाबतीमध्ये तो काम होऊ शकतं. आणि म्हणून तो रस्ता आपल्याकडे नसल्यामुळे आपण करू शकलो नाही. पण तिन्ही रस्ते ग्रामदैव म्हणजे पहिल्या टप्प्यात केडगाव देवी, दुसऱ्या टप्प्यामध्ये धार्मिक परिसर आनंद धामाचे आनंद ऋषी महाराजांची समाधी स्थळ आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामदैव विशाल गणपती, हे सगळे काम आपण टप्प्यामध्ये पूर्ण केले. आणि त्याच्यातनं आता आपल्या इंडस्ट्री सारखा जो विषय आहे इथपर्यंत आपण आलो. आणि आता आपल्यापर्यंतच नाही तर नगरमध्ये जवळपास साथीदारांच्या माध्यमातून आपण 150 कोटी रुपये. फेज 2 अमृत योजना 70% पूर्ण झाली असून मुकुंदनगर, केडगाव, आगरकरमाळा, भूषणनगर, सारसनगर, बुरुडगाव रोड या ठिकाणी नव्यानं बांधलेल्या पाण्याच्या टाक्या कार्यान्वित करण्यात आल्या. 5000 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे. वीज बचत करणारे 32,000 LED पथदिवे बसवून शहरात
उजाळा करण्यात आलेला आहे. लवकरच पत्रकार चौक, लाल टाकी ते तेलीखुंट अशा रस्त्यांचं कामही हाती घेण्यात येणार आहे. दिवाळीनंतर पुढे भिंगारवाला चौकाचं कामही सुरू होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. याच्यावर आपण फक्त निलेश शेठ काय फक्त रस्त्यावरच काम करतो असं नाही, आपण पॅनली पाण्यावर देखील काम करतो. की फेज 2 योजना जवळपास आज 70% आज कार्यविधी झालेली आहे. म्हणजे सारंगनगरचा बांधास फेज 2 मध्ये जो होता तो पूर्ण झाला. बुलगाव रोड समर्थनगरची जी पाण्याची टाकी होती भोसले ती सुरू झाली. नागापूर आणि बोलगाव मधील पाण्याची टाकी एक नागापूर मध्ये बांधली होती, ती पाण्याची टाकी 1 वर्षापूर्वी सुरू झाली. फक्त आता निर्मल नगर परिसर टाकी राहिली आहे. मुकुंद नगरची देखील पाण्याची टाकी बांधली होती फेज 2 मधून, त्याचं सुद्धा पाण्याचं सगळं नियोजन हे डिस्ट्रीब्युशन चालू झालेलं आहे. आणि आता काही दिवसामध्ये अजून नवीन योजना आता आपली येतील, त्याचं देखील आम्ही तुम्हाला माहिती देऊ. त्याच्यामध्ये देखील जवळपास 8 पाण्याच्या टाक्या अजून नवीन बांधायच्या, कारण की हे सगळं नियोजन टिनू शेठ हे 72 साली म्हणजे नगरला पाणी कधी आलं त्याच्यापूर्वी 72च्या अगोदर हे पिंपळगाव माळीहून पाणी यायचं. 72 साली मोहळ्याहून आपल्याला पाणी सुरू झालं. 72 मध्ये डॉक्टर निसळ आमदार असताना त्यांनी पाणी आणलं. त्याच्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही आमदार मोसंबी दिल्यानंतरच तुम्हाला सांगतो की नवीन योजना अमृतची आली आणि त्याच्यातून आज आपल्याला पाणी सुरू झालं. आता त्याच्याही पुढे आपल्याला अजून आता काही दिवसामध्ये आपल्याला त्या नवीन योजना येणार आहे. झाली त्याची बैठक वगैरे सगळी झालेली आहे. त्याचं देखील ती योजना मंजूर आहे तर आम्ही तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत माहिती पाठवू. पण हे सगळ्या कामाबरोबर आज आता आपण भोसले साहेब वापरल्यानंतर आपण बैठक घेतली. त्याच्यामध्ये आम्ही जसं मी आता सांगितलं निलेश शेठ की फक्त रस्त्यावर नाही तर हेरिटेज ट्री एक संकल्पना राबवली. कारण आज दिल्ली सारख्या शहरात तुम्ही आता सांगितलं की दिल्ली सारख्या शहरामध्ये रस्ते वर गेले, पाणी घरात बसलं, तिथं पोल्युशन देखील एक फार मोठा विषय. म्हणून तशी परिस्थिती ही प्रत्येक शहरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. म्हणून हेरिटेज ट्री एक संकल्पना राबवली आणि जे जुने 40, 50 वर्षापूर्वी झाड आहेत, उज्ज्वल कॉम्प्लेक्सच्या मागे एक झाड आहे, तिथे तुम्हाला एक बोर्ड लागलेला पाहायला मिळत. तुम्ही सिद्धार्थ नगरला तिथे एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये गेले तर तुम्हाला तिथे बोर्ड पाहायला मिळाल. अशा जवळपास 100 बोर्ड हेरिटेज ट्रीची त्याची नोंद घेतली महापालिकेकडून. म्हणजे झाड कोणताही तोडता येणार नाही आणि त्याच्यातनं नवीन प्लांटेशनचं जवळपास 5000 झाडाचा संकल्प हा करून त्याचे 2000 झाडं लावून देखील झालेले आहेत. ते असं वेगवेगळं क्षेत्रामध्ये काम हे सातत्याने चालू आहे. लाईट देखील आज मी पेपरमध्ये वाचत टाकायचं की 32,000 लाईट लावल्या, त्याच्यातनं बरंच आपलं एनर्जी सेव्हिंग झालं. म्हणजे महिन्याला आपल्याला काहीतरी इतर लाख रुपये त्याचं बिल यायचं आणि या नवीन एलईडी लाईट लावल्यानंतर आज जवळपास काहीतरी 70 का 72% त्याचा मी आकडा पेपर सेव्हिंग वाचलं. म्हणजे सेव्हिंग 72% काहीतरी लाईट बिल मध्ये सेव्हिंग झालं. म्हणजे ती योजना देखील आपली सक्सेस झाली असा रिपोर्ट महापालिकेने देखील आपल्याला जाहीर केला आहे. म्हणजे याच्यावरच नाही आणि एका वेळेला 32,000 लाईट लावलेलं शहर महाराष्ट्राच्या नकाशावरती फक्त आपलं नगर शहर या लाईट 32,000 लाईट एलईडी लाईट या लावून झालेल्या आहे. आणि त्या लाईट म्हणजे अशा नाही आहेत की आपण ज्या लाईट आता कुठल्याही मार्केटमधून चांगल्या कंपनी जरी आणली तर 2 वर्षापेक्षा वॉरंटी कोणालाच नाही. याची लेखी लाईफ तर लेखी स्वरूपात 7 वर्ष आमच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळत नाही. की ज्याला विचार ते फक्त निगेटिव्हिटी मध्ये लोक आहेत की निगेटिव्ह विचार करणं, निगेटिव्ह प्रचार करणं, प्रचार शुद्धी विरोधात मांडव तो उलटाच करावा लागतो. पण त्याच्यामध्ये कामाच्या बाबतीमध्ये या तुमच्या कामाला स्टे लागला 2 वर्षापूर्वी आले मग झालं असतं काम. पण ही जी मंडळी आहे ही मंडळी निगेटिव्ह विचाराची असतात आणि मग ह्या अशा लोकांमुळं या शहरामध्ये खरं तर विकासाच्या बाबतीमध्ये आम्हाला आजही संघर्ष करावा लागतो. संघर्ष आम्हाला खाजगी जीवनात नाही पण विकास कामाला करावा लागतो. आणि म्हणून त्याच्याकरता असं झाल्यानंतर ब्रिटिश कोण झाल्यानंतर तर सर्वसामान्य लोक ब्रिटिश झाले जातात. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेऊन आज हे 150 कोटी रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आज आता 2-3 दिवसामध्ये पत्रकार चौक ते अपवाती चौक ते सर्जेपुरा चौक आणि तिथनं अगदी कापड बाजारपर्यंत देखील रस्ता हा आपला मंजूर झालेला आहे कॉन्क्रीट करत. पण आता त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की पहिला टप्पा आता तेलीकुंड पर्यंतच राहा, कारण तिथपर्यंत दिवसपर्यंत दिवाळी येईल आणि दिवाळीमध्ये जर जवळपास 25 दिवस जर असं मॅडमने सांगितलं लागतात आणि 25 दिवस जर बाजार बंद राहिला तर त्याचा परिणाम बाजारपेठेवरती होईल. पूर्वी जसं जागातीची टायमाला बंद राहिली त्याचा फार मोठा इफेक्ट झाला नंतर बाजारपेठेवरती जागातीला जरूरत म्हणून तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण ठरवलं की पत्रकार चौक ते अपवाती चौक आणि अपवाती चौक ते सर्जेपुरा चौक, सर्जेपुरा ते तेलीकुंट असाच रस्ता तुम्ही करा. अशा प्रकारच्या दिवशी बैठकीमध्ये देखील आमचं नियोजन झालेलं आहे. प्रास्ताविक पर भाषणात बोलताना संतोष बोरा म्हणाले, आपल्या इंडस्ट्रियल
इस्टेटमध्ये ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहत होतं. ही मोठी समस्या होती. आमदार संग्राम जगताप यांच्याकडे ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही गेलो. त्यावेळी त्यांनी पालिकेची वाट न पाहता खासगी ठेकेदाराला सांगून स्वखर्चानं हे काम पूर्ण केलं. त्याबद्दल इंडस्ट्रियल इस्टेटच्या वतीनं आपले आभार मानतो. आणि खड्ड्यांची समस्या ही काही आजची नाही, महाभारतापासूनची आहे. कर्णाचा रथ देखील खड्ड्यात रुतला होता. आमदार संग्राम जगताप ज्या पद्धतीनं नगरचे रस्ते सुधारत आहेत त्यामुळे त्यांचा विजय रथ कोणीही थांबवू शकणार नाही. कारण आपल्या इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम भरपूर मोठ्या प्रमाणावर होता. आपल्या इस्टेटच्या समोरीलच ड्रेनेजचं ज्या वेळेस पाणी रस्त्यावर हातोनात येत होतं आणि संग्राम भैयांनी ही माहिती त्यांच्याकडे केल्यानंतर पालिकेने काम करेल ही अपेक्षा न ठेवता त्यांनी वैयक्तिकरित्या ते काम पूर्ण केलेलं होतं आणि त्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देतो. आणि भैया एक मी सांगतो की खड्ड्यांची समस्या ही फार जुनी आहे भारतामध्ये, म्हणजे महाभारतापासून. कर्णाचा रथही गुंतला होता खड्ड्यामध्ये, पण तुमच्या सहयोगाने आणि तुमच्या दूरदृष्टीपणाने तुम्ही जे पक्के रस्ते सगळे नगरमध्ये करीत आहात, एक मॉडेल एक नाला विकसित करणे, नाल्याला आपण बाजूला फुटपाथवर डेव्हलप करतोय. 23 रस्त्यांचं 9 मीटर ते 24 मीटर अशा वेगवेगळ्या रुंदीतले रस्ते आपण या कामासाठी प्रस्तावित केलेले आहेत. त्याच्यापैकी आपण जवळपास जिथे शक्य आहे आता सर ह्या पण रस्त्याला जे आहे आपण आताची रोड टॉप लेवल हीच ठेवली होती, परंतु आता जे सर जसं म्हटलं तर आपण सर थोडं खोदकाम करून त्याला खाली घालायचा प्रयत्न करू. लेवलचं काम आज चालू आहे. तुम्हाला त्रास होणार नाही किंवा जे आत्ताची एक्झिस्टिंग आहे त्यापेक्षा आपण 4 इंच कसं खाली उतरता येईल त्या पद्धतीने काम करू. सदरील रस्त्यासाठी आपल्याकडे 1 फुटाचा मुरुम आहे, 150 mm ची GSB आहे, 150 mm चा खाली बेस कॉन्क्रीट आहे आणि त्याच्यावरती 300 mm चं M40 ग्रेडचं जे की आता नॅशनल हायवेला वगैरे वापरल्या जाते. सर्वच रस्ते या प्रोव्हिजन मध्ये आहेत. फक्त कॉन्क्रीट जे आहे ते 9 आणि 12 मीटरचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी 270 मीटरचं कॉन्क्रीट आहे आणि मुरमाचा लेअर थोडा कमी आहे. बाकीचे प्रोव्हिजन हे सगळे सेम आहेत आपल्याकडे. काम हे आपण करताना कंत्राटदाराकडनं 10 वर्षाचा त्यांचा रोड टिकणार आहे अशा गॅरंटीमध्येच काम करून घेतोय आपण. त्यामुळे तुम्हाला कुठेही म्हणजे अडचण येणार नाही. प्लस त्यामध्ये म्हणजे आमची जी 2 दिवस झालं मीटिंग होते त्या मीटिंगमध्ये भैयासाहेबांच्या अशा सूचना आहेत की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येणारा किंवा वाहतुकीला अडचणीचा हा रस्ता आहे. त्यांनी आम्हाला 1 महिन्याचा अवधी दिलाय, परंतु कॉन्क्रीटच्या कामाला क्युरिंग पिरियड विचार करता 1.5 महिन्याचा वेळ लागू शकतो. 8 दिवसाचा पुढं मागं असेल. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आपण या सर्व शहरांतर्गत म्हणजे तुमचा जो जुना गाव भाग आहे इकडचा आहे, सावेडीकडचा आहे, असे वेगवेगळ्या ठिकाणचे आपण टोटली 17 किलोमीटरचे रस्ते या योजनेअंतर्गत प्रस्तावित. यावेळी उद्योजक संतोष बोथरा, प्रकल्प समन्वयक मनीषा गिरी यांची भाषणं झाली. नगर शहरात 17 किलोमीटरचे रस्ते नगर शहर उपनगरात या योजनेअंतर्गत विकसित होणार आहे. या रस्त्यांची कामं 40 ते 45 दिवसात पूर्ण होतील. त्या अगोदर आपण ते पूर्ण करू शकू असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार इंडस्ट्रियल इस्टेटच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आला. स्वागत आणि आभार प्रदर्शन संतोष बोरा यांनी केलं. आज घ्यायला गेलो भैया आज MIDCत प्लॉट घ्यायला गेलो का 1000 रुपये मिनिमम रेट आहे. 1000 रुपये ते 1500 रुपये म्हणजे एखादा कारखानदार जर आज MIDC मध्ये उद्योग चालू करायचा तर 5 कोटीची पहिली इन्व्हेस्टमेंट त्याला एकच आहे. हा तर ती ऍक्च्युली आपण तिथे कुठेतरी कमी पडतो. मग ती इंडस्ट्रियल इस्टेट असो किंवा आता इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये जर बाहेरचा एखादा कोणता ऑफिसर यायचा किंवा मॅनेजर येणार तर तो एक चक्कर मारल्यावरती तोच पळून जातो, कारण त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, स्टाफ लागतोच मुळात नाही. पण भैयांनी इनिशिएटिव्ह घेऊन आता कमीत कमी सुरुवात झालेली आहे जी मागच्या बऱ्याच वर्षांपासून त्याची खंत होती किंवा ज्याची गरज होती ती आता सुरुवात झालेली आहे. आणि माझ्या अंदाजाने पुढच्या वर्षभरामध्ये अहमदनगर इंडस्ट्री इस्टेट मधले बऱ्यापैकी जे 5-6 रोड आहेत ते बऱ्यापैकी त्याला कार्यान्वित होतील. पहिल्या रोडची सुरुवात तर आज झालेली आहे, तर त्यांना आपल्या औद्योगिक वसतीच्या सर्व कारखानदारांची वतीने अहमदनगर कॉर्पोरेशन आयुक्त आणि आमदार आणि सर्व नगरसेवक, मग उपमहापौर असो किंवा बाकी सर्व नगरसेवक यांना फार फार धन्यवाद देतो. आणि अहमदनगर इंडस्ट्री इस्टेट मध्ये अनफॉर्च्युनेटली कोणी नगरसेवक असं नाही का त्यांच्या एरियामध्ये हा भाग येतो, त्यामुळे हा दुर्लक्षित भाग आहे. पण भैयांनी त्याचं उत्तरदायित्व घेतल्यामुळे मला वाटतं ते काम आता अजून सोपं झालेलं आहे. आणि मेन याच्यामध्ये आता ड्रेनेज लाईन त्याची नेहमीच प्रॉब्लेमॅटिक असतं.
आपण बऱ्याचदा तिथे पण पाहिलं तर ड्रेनेजच नसल्यामुळे मग रोड उखडणे किंवा रोड तुटणे. तर ड्रेनेजची लेवल आता कारखानदारांनी काही पण सांगू द्या किती लेवल पाहिजे किंवा खाली करा वर करा, तुम्हाला पण ते लेवलिंग पाहूनच पाहूनच करावं लागणार आहे. लेवल बघूनच दुसरी हा. गोष्ट कशी समोरचा रोड जो आहे कारण आउटलेट तो रोड पण विचारात घेऊनच आपण बस पाणी कारण असं नको व्हायला. पाण्याचा